हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कल दिवसा कमी भीष्मान ब्राह्मणांगेले विषयो मगिरी कार्तवीर्यार्जुन मळेल हाय हाय रायान दत्तात्रेयाकल्ले सेव करून तागेले 4 वर घेवचे ताजीन भयंकर दरपिश्ट जेवचे आणि ब्राह्मणांक आवा मुष्टींतू दवरता म्हणले करून घेतना वायुदेवान ब्राह्मण कितले श्रेष्ठ क्षत्रियाल्पशी ब्राह्मण श्रेष्ठ म्हणलेले विशयांतू ಸ್ವಲ್ಪ सकडी दृष्टांत दितो कळवे उतथ्य म्हणलो कोण तो बृहस्पतीले भाव अंगिरस ऋषील पुतू तागेल प्रभाव सांगता मागीर ब्रह्मर्षी अगस्त्य आणि ब्रह्मर्षी वशिष्ठाल प्रभाव कितलो आशिल्लो म्हणून सांगता अत्री आणि चमनाले काणी सांगतो तो अत्री ऋषील आणि चमनाल ताजे नंतर आता कप म्हणलेले दानवांगेल काणी सांगतो तो पळे कार्तवीर्य अर्जुनो निमगेल्यारी चवनापशी इतली जनाल काणी सांगली नव्हतं ती आली सकडी ज्याला तांगेला पशी श्रेष्ठ कोणी असवे क्षत्रिय तो गेला तू सांग म्हणून म्हणल्यार सांगना नव्हतं कडेर म्हणताना वायुदेवूच वापस सांगता काय भीष्म सांगता रस युधिष्ठिराला वायुदेव वापस सांगता काय पळय तुका आनिकी समाजची एक श्रेष्ठ ब्राह्मणा विषयी सांगता चवनान मद राक्षसाक सृष्टी करतना थंय एक विषय जाता कसं न्ही म्हणून म्हळ्यार इंद्रादी देवती पुरे मद राक्षसाले तोंडांत शिरकून पडतात न्हय तेन्ना चवनान कसं केला थंय त्या पुरे जनान मद राक्षसाले ताळ्या भितर वचून जेतना थंय तांणी परस्पर समालोचन करून चवनाक शरण यो इंद्रा अश्विनी देवतेंगेल वोट आमी सोमपान करताच म्हणून वाप म्हणून म्हणटात तितले वेळान हांगा चवन राक्षसान इंद्राले अधिकारांतले भूमंडल तागेल स्वाधीना करून घेतला त्या वेळारी कप म्हणलेले दानव इंद्रनी पुरे मद राक्षसाला ताळ्यान तसत न्हय स्वर्ग लोकाक तांणी आक्रमण केले देवतेंक कसं करचें म्हूण जायनी दोनी कडेनय जाग ना जालें तांकां चवनान भूलोक तागेल स्वाधीन करून घेतला कपदानवान स्वर्गलोक तांगेल स्वाधीन करून घेतला देवतेंक भारी दुःख जाल्लें सीदा तांणी ब्रह्माले चमकलीची आनी सांगलीच की ब्रह्माले की ब्रह्मा आमी मद राक्षसाल तोंडान शिरकून पडलेले तितले वेळांत चवनान भूलोक आमगेल्या दुखून ताणें वश करून घेतले त्याच वेळाक कप म्हणलेले दानव तांणी आतां आमगेले स्वर्ग आक्रमण केला आमकां खंय रावचें म्हणून गोतना तेदना ब्रह्मो देवतेंक बारी सांत्वन करता की आनी सांगची काय याक करूं नाकाची बेजार करूं नाकाची तुमी आत्ताच्यात चवनांक शरण येयल्यार जाल्ले तांणी प्रसन्न जाल्ली म्हणजे जाल्यार फुडली बरी तुमगेले पुरय लोक तुमकां मेळटा म्हूण सीदा तांणी चवनाले आयलीची कडेरी तांणी निमगिलके ब्राह्मणान वर्ल ब्राह्मण विंगडजान अंचानक चवनान हें करून विंगड मस्त ऋषी मुनीला तांणी शरण येयलीची तेन्ना तांणी निमगेले कांजया महे तुमगेले पर राबून आमी कोणाक कोणाल वयर जय पावका म्हणून तेन्ना देवते म्हळेली की जयते हा कपान कपदानवांक जय करून घेवका म्हणून तेन्ना सर्व ऋषी मुनीन सांगले की भुगतान ही विजेतारो वयमा जैत त्या राक्षस पुरे भुगत जाल्ल्यांचे म्हण निपन बसल्यात न्हय तांकां आमी म्हळ्यार भुगत जेवचे म्हळ्यार आतां स्वर्ग आसाची ऋषी मुनी पुरे खंय आसाची आनी शरण येयले ऋषी मुनी भुंयचेर आसाची त्या कपदानवांक तुमी गेलवो का म्हणून सांगतना आतां स्वर्गा वचून गेलवूच की तांकां भुंयचेर आपोवचें म्हळ्यार स्वर्गा वचूंकय तांकां जायना म्हणना पण त्या कपदानवांक भुंयचेर तांडून म्हळ्यार तांगेले तपोबलान तांडून हाडून तांकां नाश करचें एकची आनी स्वर्गा वचचें एकची जाल्यार
स्वर्ग वच अधिकार तांकां मेळ्ळी नंतर वचका ब्राह्मण केन्नाय तांगेले धर्मा दुखून च्यूत जैनाची ताजे खातीर तांणी कसं म्हणटाची भुगतान ही विजेतारो वयम तांकां भुंयक तांडून हाडून आमी तांकां पराजय करताची म्हूण जाल्ले तांणी कसं करताची पराजय कोरका जाल्यार ब्राह्मण हांगेल काम कसं न्ही युद्ध न्ही करूं वता वता न्ही ना तांणी व्हडली एक यज्ञ करूं सुरू करताची हांगा कपदान आमकां कळ्ळें आमकां पराजय करचे खातीर ब्राह्मण भुंयचेर एक यज्ञ करताचे म्हणून तांणी कसं केलें धनी म्हणलेले एक नांवाचे एकल्याक दूत जावन त्या पुरे ब्राह्मणाले ब्राह्मण म्हळ्यार ऋषी मुनी म्हूण लेखेचे कळ्ळें ब्राह्मणाले पेटोवन दिले तो धनी ते पुरे कोण कोण यज्ञ याग करूं तयार केला बरं तांगेल्या येवन कपान कसं सांगला पळय ते तो तांकां सांगता भवद्भिः सदृशाः सर्वे कपाः किमिह वर्तते सर्वे वेदविदः प्राज्ञा सर्वे च क्रतुयाजिनः पळय समस्त कपदानव तुमकां समान तुम्ही कसले कर्म करतरस तांकां वायट जेवची तशी आनी कपांक पुरे वेद गोतना म्हूण लेखचें नाका तांणी प्राज्ञ तांणी तुमगेले बरें यज्ञानुश्ठान करतले जन सत्यप्रतिज्ञाची पुरे तुमगेले सदृश म्हळ्यार महर्षी सदृश जावन आसाची आनी तांगेले घरकडे सर्व जनाल घरकडे लक्ष्मी केन्नाय राबून आसता म्हळ्यार तितली संपतच तांगे लागीं म्हूण आनी तुमी कशी जीवन करता पळय तशी तांणी जीवन करताची कपदानव म्हळ्यार कशी महर्षींक समान म्हणटा न्हू तो कशी ऋतू कालार सोडल्यार भरलेले वेळार व्यर्थ पत्नींगेलो तो समागम ना तांगेले निष्कारण जावन मांसभक्षण ना अग्नींत केन्नाय अग्निहोत्र होमादीक पुरे करताची मलगड्यांगेल आज्ञ परिपालन करताची मन संयमार दवरून गे म्हूण आसाची ऐश्वर्य तांणी कोण पुरे तांगेल चेडवांक एकल्याक वांट करून दिला मात्र न्ही आतां कोणा लागीं उरलो वचका म्हूण गेल्यार भारी विनयवंत जावन आसताची अशी शुभकर्म पुरे करतर आसताची आनी तांणी स्वर्ग लोका वच्चा अर्हत घेवन आसताची म्हूण आनी तांगेले स्त्री तशीची गर्भिणी जावन आसो न्ही आनी ताका पदानव कशी म्हळ्यार तांगेली गर्भिणी स्त्री घरा आस मलगडे मंतार घरा आसाचे म्हूण जाल्यार जेवणा वेळार तांगेले दोग जनाल जेवण जेवका मागीर हांणी पुरे जेवणा बसचे सकाळचे नाका जाल्ले काम करनाची न्हीद काणाची सकाळचे कळ्ळें म्हळ्यार व्यर्थ करनाची वेळ म्हूण सांगून आनी की मस्तकड सद्गुण आस कपदानमांक एक महर्शी कशी नियमार आसता पळय तसले नियमार तांणी आसताची म्हणटना तुमी तांकां यज्ञ याग कोर न्हू तांकां बश करून घेवचे तांगेले वयर जय पावचे म्हळ्यार फटीन जायना तशें जावन तुमी निष्प्रयोजक हें कार्य तुमी वचे छांगो दुखू न्हू म्हूण कडेरी तेन्ना हे पुरे ऋषी महर्षी सांगतात की आमी कपांक जय पावच्या जायना म्हूण कशें सांगिल्लें तुमी देवते सकड म्हूण सांगता पळय आमीची देवते म्हळ्यार आमी देवतेंक गेले पार्टीचे म्हूण सांगचें तांगेली एक चुकी कसो म्हळ्यार देवतेंक द्रोह केलेलो तांणी तशें जावन धनी तूं वस तांगेले वचून तुगेली बाट कसली तशी दानव त्या कप दानवाले वचून आमी ओपनीच म्हूण सांग म्हूण कडेरी कप दानव ऐकल कुडले कोप येयले तांकां येवन शस्त्रास्त्र धरून ते पुरे महर्षींगेले वयर आक्रमण केल्लें कडेरी ब्राह्मणान कशें केल्लें तांणी थंय अग्नी प्रज्वलन करून जाला न्हय त्या वेळार ते अग्नी पुरय ब्राह्मण त्या कपदानवाला वयर पडचे तशी केली की म्हळ्यार ब्राह्मणान पुरे सृश्टी केले ते अग्नी कपांक पुरय संहार करून वयर वच्चे आकाशाक दुखून तोग पडचे तशी संहार करून सोडली की मागीर देवते ओट्टू जल्लींची वरलेले कपदानमांक संहार केले निजावन देवतेंक ह्या कपदानमांक संहार करूं ब्राह्मणे कारण जाल्लेंचे म्हणून गोतना आशिल्लें जाल्यार नारद थंय येयलींची तांणी देवतेन कसो लेखला आमी मारलेले कपांक म्हूण हंचाण तांणी ते तितले संघटीत जावन कपदानवाल्याक युद्ध येवका जाल्यार कपदानवांक तांणी निस्तेज करून सोडला अग्नीन ते देवतेंक गोतना नारदान येवन सांगलें अशें केलेलें देवतेंक भारी संतोश केलो की सर्व त्या महर्शील्यांक येवन तांणी महर्शींक पुरे वंदनांनी केलें की तशी ह्या महर्शींगेले निमतीची ब्राह्मणांगेले निमतीची देवते मागीर भयंकर वीर्य पराक्रमी जल्लींची म्हूण वायुदेव
सांगता मागिरी कार्तवीर्यार्जुनालागी सांगतना कार्तवीर्यार्जुनो वायुदेवाला सांगता बाई मिगेल चुकी जल्ली आणि हांव केदनाय जीवाम्यहं ब्राह्मणार्थम सर्वता सततं प्रभो ब्रह्मणो ब्राह्मणेभ्यश्च प्रणमामी च नित्यश आणि हांव सर्व प्रकारान केदनाय ब्राह्मणांक कितरी जीवन करता तांगेल भक्त जाता तांकां अनुदिन नमस्कार करता तांक छंद करून पळयता म्हणून सांगता बाई तूं सांगिल वरी दत्तात्रेय विप्रश्रेष्ठ श्रेष्ठ महर्षी अवधूत ब्राह्मण विप्रो कसले सांगू येतं तागेल्या अनुग्रहानाची म्हाका असल बल हजार बाहू युद्ध करतनाक मागीर लोकांतो होड कीर्ती सहस्र बाहू कार्तवीर्यार्जुन भारी पराक्रमी म्हळेल कीर्ती पुराय दत्तात्रेयाल निमती मेळ्ळेले तशें जावन आतां म्हाका कळ्ळें हांव उद्धट जावच्या नज आशिल्लें म्हूण सांगून तेदन वायुदेव सांगता की आतां कळ्ळें न्हय कार्तवीर्यार्जुना तुका आनी क्षत्रिय धर्म कसलो आसा तशी तूं ब्राह्मणांक परिपालन करी इंद्रिय निग्रह करी मुखार सुनो भृगुवंशीय ब्राह्मणाल निमती तुका मस्त भंय आसा म्हळ्यार पळय वायुदेव सुरेख सांगता मुखार सुनो जमदग्नीक ताण मारचे तदनंतर परशुरामान ताका मारचे कळ्ळें तशी भृगुवंशीय ब्राह्मणाल निमती तुका घोर भंय आसा जाल्यार आत्तां न्हय ते मस्त काळ आसा ते दोळटय तूं लोकपालन करता भारी चंदायरी म्हूण मागीर युधिष्ठीर प्रश्न करता भीष्माक तूं केदनाय ब्राह्मण कठोर व्रत निरत तांकां सत्कार कोरका म्हणून म्हणटा न्हय सम तुका कसले फलापेक्षा आशिल्ली की तांगेल सेवा कोर न्हू म्हूण तूं ब्राह्मणांक पूज केला तांगेले विनम्र जावन आशिल्ला सकडी तूं म्हणला तशी आसूं का म्हणून म्हाका सांगला तूं कसले फलापेक्षेन केलेल की म्हूण म्हणटा तेदना भीष्म सांगता की पळय तूं ह्या प्रश्न म्हाका निमगूचे पशी हांगा यो केशव म्हळ्यार कृष्ण रब्बून आसना न्हय तागेले निमगी तो सांगता इतेक म्हूण म्हळ्यार पळय हांव तुका सुमार सकडी उपदेश केले आतां वपास मिगेल आंगांत बल कुंदवल्या वरी जाता कानू उतर मन मिगेल दोळो ज्ञान पुरे मसूक जाल्ल्या वरी जाला इत्याक म्हळ्यार कृष्णाले अनुग्रहान हांव इतले पुरे सांगले आनी देह सोडचे वेळ मिगेल लागीं जाला तशें जावन पळय सूर्य हळू तशी म्हळ्यार दिसू वचनाशी तितली म्हाका एक नमणे म्हळ्यार काल राबल्या वरी दिसता स्तब्ध जाल्ल्या वरी दिसता म्हणून म्हणटरस म्हळ्यार ताजे अर्थ कसलो म्हळ्यार मिगेल मना कसले येनात मस्त निर्बल जाला हांवें म्हूण सांगतरस आनी हांव तुका तूं निमगेले पुरे प्रश्न उतर सांगले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र प्रत्येक जावन पुरे धर्मा विशयी सांगलो खंयचे वर्णाचे खंयचे धर्म उपासन करका म्हूण सांगले मागीर आनी कसले हांव सांगू बाकी आसा म्हूण तुका दिसले रे ते कृष्णाले निमगी इत्याक म्हळ्यार कृष्ण म्हळ्यार सादारण न्ही तुका सांगला हांव कळ्ळें पुराण पुरुश हागेल स्वरूप हागेल बल हे पुरे तुका सांगला महात्म यो कळ्ळें कृष्ण तशें जावन आनी वरलेले कसले धर्म आसता तागेलेक निमगी कृष्णूची तुका विष्णू सहस्रनाम सांगला त्या वेळाक हांव म्हणला यो कृष्णूची आकाश स्वर्ग सृश्टी केलेलो तागेल निमतीची पृथ्वी प्रादुर्भाव जाल्लेले पृथ्वीक उद्धार केलेले वराह स्वामी योची सर्व सृष्टी केलेले ताणें पाताळ अंतरिक्ष स्वर्ग चार दिक्कू चार उपदिक्कू सर्वय केदनाय सृष्टी करचे हाणेची लय करचे हाणेची सृष्टी प्रारंभांतू तागेले नाभींत तुकून कमला फूल येता तंतू तोची ब्रह्मरुपार प्रकट जाता मागीर ते प्रलय कालाचे घोर अंधकार नाश जाता कृतयुग प्रारंभ जाता कृष्ण स्वयं धर्म कृतयुगांत धर्म परिपूर्ण जावन आसतशिल्ले त्रेतायुगांत कृष्ण पूर्ण ज्ञान स्वरूप जावन येता द्वापर युगांत बलिष्ठ बलस्वरूप जावन येता आनी मुखार सुनू कलियुग येतना अधर्म पूर्ती भुंयक येतना हे कृष्णूची सगळे अधर्म नाश करता हाजी फुडें कितलीकी अवतार धारण करून दैत्यांक नाश केला मागीर आनी जाल्यार
कलकी जावन येवन पुरे अधर्म नाश करू असताणे ताणें सांगला केन्ना धर्माक च्यूत येतकी हानी जातकी त्या वेळार मनुष्की देवतकी कसकी जावन अवतार घेवन येवन धर्म पुनरुत्थान करतयो कृष्ण म्हणटना कृष्ण सर्वय कृष्णूची सर्व देवतेंक सृष्टी करून त्या देवतेला अंतर्यामी जावन असून त्या देवतेला निमती सर्व कर्म करयतले कृष्णूची तशी बुईन तू कितली की जीवादीक सृष्टी करून मनुष्य योनी समीत पूरयंत कृष्ण ते भितर असूचे आत्मा मोठो परमात्मा जावन तोच असून सर्व प्राणी निमती कोरका दिला सर्व कर्म कार्यकर्म करोचे कृष्णानाची तुका या पुरे हांव सांगला तशी कितले गंधर्व अप्सरा स्त्रियो देवते केन्नाय त्या कृष्णाल सेवेंतो आसताची राक्षसय तशीची कृष्णाल विशय चांगू उतर सांगताची कृष्णाक विरोधी म्हळ्यार कोणेय नाची तो एकलोची सर्व रक्षक म्हणून म्हण येता म्हणून कृष्णाले एक गुणगान करता आनी सांगता गोकुल रक्षण केलेलें ताणें कळवा मागिरी कृष्ण जावन येवन ताणें कसं लील केल्ले हे पुराय सांगता मागिरी पुराय जनाकय योची परम आश्रयो म्हणून मागिरी तागेले पुरे विशय कृष्णाल उपास फुडें दुखून ताणें कसो सकड केला कितले की पण सांगला अतोपास पुराय सांगता सूर्यो चंद्र मागिरी सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन तोच आसून सूर्याल करीन सूर्यालांतू हागेले अंशस सूर्याल करीन जगत्याक उजवाड दिवयता तेजस्सु दिवयता चंद्राल करीन शीतल किरण दिवन ತಂಪು उजवाड दिवन ताजे नंतर रसोत्पत्ती म्हळ्यार सर्व सस्यांतू रसोत्पत्ती जेवची काम अमृत प्रदान करचे काम चंद्राल रुपारी वच करता आतां तुगेले युद्धांतू सर्व सहायक जावन कृष्णू राबिलो अर्जुनाक सारथी जावन राबून सर्वय रथ सारथ्य कोरून कशी ताणें तुमकां जय घेवन दिले तशी सगळे जगत्य म्हळ्यार रथाकय सारथी ह्योची हागेले इच्छे प्रकार जगत्य चलचे पंचभूत सृष्टी केलेले कृष्ण भूम्यांतरिक्ष सृष्टी केलेले कृष्ण स्वर्ग सृष्टी केलेले कृष्ण ताजे नंतर बुईंचेर चराचर सर्व जडचेतनात्मक वस्तू सृष्टी केलेले श्री कृष्णूची तशी कांय नाका इंद्रान वृत्रासुरा संहार करतना वृत्रासुराक कृष्णूची इंद्राले शरिरांत प्रवेश करून तागेले शक्तीनच वृत्रासुराक नाश केलेले तशी कृष्णाले विशय सांगचे म्हटल्यार सुमार सकड असतो कुगोत ना म्हळेल कसले ना सर्व देवतेंकय सृष्टी करची कृष्णानाची तांगेल करेन सर्व काम करोची कृष्णानाची ओटू सांगचे म्हणल्यार कृष्ण सगळे विश्वाक आश्रय दिल्लो कृष्णूची वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध चतुर्व्यूह म्हणून म्हणटा पळय आम्ही विष्णू सहस्रनामांतू चतुर्व्यूह चतुर्गती म्हणटा चतुर्व्यूह म्हळ्यार हेची वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध हे चतुर्व्यूह चार रुपारी मनशाले शरीरांतूय पिंडांडांतूय ब्रह्मांडांतूय असून ब्रह्मांडय पिंडांडय चलयसिता म्हणून सांगून कृष्णाले नाना रितीरी कृष्णाक ಹೊಗಳಿಸಿತೆಯೋ आनी कृष्णालागी तू निमगी सर्वय म्हणून म्हणटा तेदन कृष्ण भीष्मान सांगले म्हणून युधिष्ठिर कृष्णालागी निमगिता ब्राह्मणांक सत्कार करतना कसल फल प्राप्त जाता म्हणून सांगून तुका गोत्तस म्हणून भीष्मान म्हणला खंयची फलापेक्षेन ब्राह्मणांक सत्कार कोरयेत म्हणून तेदना कृष्ण सांगता तुका ब्राह्मणांगेल गुण पुरे सांगता सम ऐक एक पण हांव द्वारके अरमनेरी संतोषार बैसून आशिल्लो त्या वेळार प्रद्युम्न म्हगेलो आयलो ताणें ब्राह्मणांक ಸ್ವಲ್ಪ बाद दिल्लेलें ताणें ब्राह्मण प्रद्युम्नाल वयर कोप पविलीच तो येवन म्हगेल्या म्हणलो आना ब्राह्मणां पूजा करतना खंयचें फल मेळटा आमकां तांकां दुखयलें कसल जाता आनी इहलोक परलोकांतूय ब्राह्मण श्रेष्ठ म्हूण सांगतात न्हय ते इत निमती तांकां प्राप्त जाल्ले म्हूण तेदना
म्हाका एक नमने संदेह आसा ह्या विशयांत तूं सांग. तेदन हांव म्हणलें पळय प्रद्युम्ना, ब्राह्मणाल पुजेन मस्त फल मेळटा पळय ही ताका म्हणल्यार पळय ब्राह्मण तांणी सोमयाग करताची. सोमयाग असल मस्त यज्ञयाग करताची. एक वेद विहित कर्म म्हणटाचे. ब्राह्मण मुख्य ही ताका म्हळ्यार ब्राह्मण नानतलं हे यज्ञयाग करना. यज्ञयाग करना नतलं रे देवतेंक आहुती मेळना. देवतेंक आहुती मेळनातलं देवते बलिश्ट जायनाची. तशें हांव न्हू वापस ह्या विशयी सांगता म्हणना. ब्राह्मणांक सत्कार करूं का मनशाले आयुष्य कीर्ती यशस्सू बल पुरे वृद्धी जावं म्हूण जाल्यार ब्राह्मणांक केन्नाय वंदन करूं का म्हूण सांगता रस. आनी पळय आमकां चतुर्विध पुण्यपुरुषार्थ सिद्धी कोरका म्हूण आसा. हे पुरे सिद्धी खातीर धर्म काम अर्थ हाजी सिद्धीक मोक्ष सिद्धीक यशस्सू संपत्तू आरोग्य हंगाचे संतोष त्या प्राप्ती जोचक देव पूजा पितृपुजे वेळार ब्राह्मणांक पळय ब्राह्मण पुजा कोर न्हू तांकां संतोष कोरका. आनी हांव तशें जावं न्हू महात्मा ब्राह्मण म्हूण सांगून न्हू तांगेले इतले श्रेश्ठ कोणेय ना म्हणून तांकां हांव आदर करचें. तशी पळय हांव कसले करता म्हाका कुशीशील करता म्हूण सांगून न्हू मदारी दरपारी ब्राह्मणांक विरोध करून नज ताका म्हळ्यार पळय तांकां सुची तितली सृश्टी तांकां सुद्दां तितली शक्ती कोणाकय ना. मन केल्यार लोक नाश करची तितली शक्ती आसा तांकां कळ्ळें. तुका एक विशय सांगता हांव ब्राह्मणाल महात्मे खातीर. फुडें आमगेल्या घरांत एकलो हरिपिंगल आहा. हरिपिंगल म्हळ्यार एक नमने पिंगल वर्णाचो. पिंगल वर्ण म्हळ्यार एक नमने कंदूय न्हय हळदुवेय न्हय म्हणटा पळय तसले एक वर्णाचो ब्राह्मण वास जावन आशिल्लो. तो चिरवासा म्हळ्यार ताणें वल्कल न्हेसचें बिल्वदंडी विल्लो वृक्षाचे दंड दवरून घेवन आसचे. दीर्घश्मश्रू ताका मिसा काड पुरय दिगदिगची जाल्यार बारीक नमने नियमार आशिल्लो व्रतानुश्ठान करून नाशिल्लो देखून बारीक कृशकाय तो जाल्यार दिगूची दिग म्हळ्यार मनशाले सादारण दिग जन आसा पळय तांगेल्या पशी दिगूची तो स्वेच्छेन सर्व कडेनय घुंवत आशिल्लो तो. देवता लोकांकय वचूं आशिल्लो ताका मनुश्य लोकांकय वचूं आशिल्लो. खंय वचूं का जितले तो वतना ताणें राबचें मस्त जनान आशिल्ले कडेन राबचें. आनी सांगचें काय दुर्वास संवास येत को ब्राह्मणम सत्कृतम ग्रहे. यो ब्राह्मण यो दुर्वासो म्हळ्यार तागेले विशयी ताणें सांगचें. हे दुर्वासाक सत्कार करून घरांत कोण दवरून घेता म्हणून ब्राह्मणम सत्कृतम ग्रहे को वास येत. कोण हे दुर्वास म्हळ्यार ब्राह्मणाक हे तागेलें नांव तें कोण घरा भितर दवरून घेवन सत्कार करता म्हणून इत्याक म्हूण म्हळ्यार त्या वय सांगता. हे दुर्वास ऋषी गोतच न्हू तागेली काणी. रोषणः सर्वभूतानां सूक्ष्मेपि अपकृते कृते परिभाषां च मे श्रुत्वा कोनु दद्यात् प्रतिश्रियं यो मां कश्चित् वासयित न स मां कोपयेदिति. म्हाका इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका दवरून येवचें असाध्य एक चोर म्हाका अपराध केल्ले म्हूण जाल्यार हांव तांगेले वयर भारी कोपार आसता आनी कांयपणी श्रापिता म्हणटना ह्या विशयी पुरे जन गोतच न्हय. तशें जावन म्हाका कोणेय आश्रय दिनाची. कोण म्हाका यो घरांत तुका सत्कार करता आश्रय दिता म्हणटा तांणी एक उडगास दवरले जाल्यार म्हाका खंयचेय विशयांत कोप येना अशें पळयल्यार जाल्यार अशी सांगून भोंवतर आसतना कळ्ळें ते आयकतना कोण तांकां हाका आश्रय करीत सत्कार करीत ब्राह्मण पूजा केल्या लायक ब्राह्मणांक आश्रय दिल्या लायक पुरो जन गोतस जाल्यार हे दुर्वास आगरकड राबोवच्या धैर्य कोणा आसता कोणेय येनाच कडे वो तशें सांगून भोंवतर न्हय. म्हाका एक दीस दिसलें हाका पळय आमी घरांचो सत्कार करया. आपोवन हाडलें हांवें. आपोवन हाडून घरांत राबोवन घेतलें जाल्यार एक वेळ दोन वेळ तो आमकां कोप येवका म्हणूच जाय म्हणून नाका जाल्यार काम करत आशिल्लो. ताणें एक पंत जेवणां बसल्यार एक सहस्र जनान जेवची तितले आहार एकलो खावन दवरत आशिल्लो. वो इतली खाता न्हय म्हूण ಸ್ವಲ್ಪ उणी करून दवरल्यार रुक्मिणीन ते दिवस ಸ್ವಲ್ಪ उणी केलेले ते दिवस मस्त जाय म्हणटा. मस्त करून घालेले ते दिवस इतले येदे खावन उठान वता. मागीर एक दीस घर सोण चमकला कितली काळ यो घरा येयना
केदन येता म्हणून गोतना सट्टा आयलो एक दिवस वो येना दिसता म्हूण लेकून आमचे आम्ही आसलो रे सट्टा आयलो न्ही वाडी म्हणालो कळ्ळें मग एकक दिसू वो येतना म्हूण करून बरला रे तितले पळय व्यर्थ जेवतशी वो येईना एकक पंत बैशील कडेन जोर व्हड व्हडान हसता एकक पंता किळसकांड रडता त्या वेळार ताका कोण उलोवचे वच्चे तशी एक दिसू मस्त कळतय तो ब्राह्मण भायर चमकला हांव कसं केल्लें वो केदन येता म्हणून गोतना खंय चमकला यो म्हूण लेकूक जाल्यार येवनूय तागेले बिडाराक चमकलो म्हळ्यार हांव ताका राबूक म्हूण एक बिडार म्हळ्यार एक घर म्हूण लेक्याची सिद्ध केलेलो थंय चमकलो थंय ताका हांतूळ ताका वली तागेले सेवेक ಸ್ವಲ್ಪ दासियो पुराय जन थंय खंय तर म्हूण म्हळ्यार सर्व भस्म केला खंय तर म्हळ्यार ते दासी जनांक समीत आनी सीदा चमकला मागीर एक दिसू सीदा मेगेले घर कडेयलो येवन म्हणालो कृष्णा पायसम इच्छामी भोक्तुम इत्केव मित्येव सत्वरः म्हूण म्हाका आत्ताच्या आत्ता पायस पिवको म्हूण आसचेला करून दी म्हूण म्हाका गोतूच न्हय ताजे खातीर हांव आमगेले पुराय स्वभाव गोत आशिल्लो देखून आमगेल्या घरांत केन्नाय नानाविध अन्न न्ही सिद्ध जावन आसता तशी ते दुसूय तशी पुराय सिद्ध जावन आशिल्लें ताणें जाय म्हणलें कुडले घरांत पायस सिद्ध जावन आशिल्लें दिवन सोड कुडले ते पुरे गटगटे पिल्लो आनी म्हाका म्हणालो क्षिप्र मंगानी लिंपस्व पायसेनेती सस्महा पळय हें बरला न्हू ಸ್ವಲ್ಪ बरलेले तुगेले आंगा सरोन घेते पुरय म्हूण हें काम करचें नाका बे म्हणूय हांव आलोचना कर न्ही कोप म्हूण गोतच न्हू जय म्हणूची ब्राह्मणांगेले शाप घेवचें न्हय म्हूण ताणें पिवन व्हरलेले पुरय मेगल मात्याक आंगाक पुरय सरोन घेतले तेदना रुक्मिणी ಸ್ವಲ್ಪ दूर रब्बून हें पुरे पळयतरस तिवय तागेले दोळ्या पडले दुर्वासाले तिकाय आपयलें गे हें तुगेलें आंगा सरोन घे म्हूण तिवय पुरय जायता म्हूण म्हणलें तिकाय तिगेले हांगा सरोन सोडी म्हूण म्हळालो कृष्णा लागीं दुर्वास कृष्ण पापा आसताची जायता म्हळालो आनी तिगेले हांगा सरोन सोडलें मागीर म्हाका रथार भोंवका म्हूण रथ तांडी म्हूण जल्वे ते रथाक गोड बांदूचें नज तुगेले बायलेन तांडू का म्हूण जायता म्हूण म्हणलें तीन रथ तांडूच्या सुरू केलें जातवे तिका जाल्यार मदें मदें तीन राबयल कुडले चाटेन मारता आशिल्लो तो जाल्यार हांव कोप्पनी दुख पावनी कसलें ना तशी तो अरमने दुखून भायर चमकलो त्या रथारीची व्हड एक वाटेरी वतरस रुक्मिणी रथ तांडी तरस सर्व दाशार्ह वंशाच्यांक म्हळ्यार आमगेले वंशाच्याक हे भारी बेजार जाल्ले कृष्णाल बायलेल करीन यो ब्राह्मण रथ तांडून घेवन ते रथार बैसून वतरच न्हय म्हूण म्हणलें एक कोप बेजारू सकट जेल्ले तांगेल्यान तूं उलोवन घेता रसाची ब्राह्मणान मांद्र जन्म सुका कितकी विंगड जन्म नाश्त्याकनच दिसता ही ताका म्हूण म्हळ्यार पळय हें ब्राह्मण सोडल्यार विंगड कोणेय बिनी बशील म्हूण जाल्यार रुक्मिणील करीन रथ तांडिल्ले जाल्यार कृष्ण तांकां जिमिंती दबरत आशिल्ले तशी जाल्यार एक आमकां कळ्ळें तांणी उलोवन घेता रसाची पुराय दाशार्ह वंशाचे कृष्णाल कुलाचे एक आज कळ्ळें कसलें म्हळ्यार ब्राह्मण विषसर्पा पशी तीक्ष्ण विषसर्प कितली विष वंगता पळय तशी ब्राह्मण ते विषसर्पा पशी तीक्ष्ण म्हूण ते विषसर्पाल दंशनान कशी जन जोळून वताच पळय ताजी पशी चड ब्राह्मणाल शापान जोळून वताचें म्हूण अशी दुर्वासान रथार वतर आसतना तिका पापा मदें एक पंत तांडूच्या जायनान अशी ती एक पंत राबली की पांयो तिगेलो लेक्कील तशी तांडूच्याक पांय वचयना हाको पयलो ताणें कशें केलें चाटी काडली तिका साम्मा प्रहार केले आनी मुखार वच म्हूण सांगलें तिका पाप वावंट काणू अभ्यास आसवे राणी न्हय ती जाल्यार ती गळयेक पडटा ताण मारले कुडले उठान राबता रथ मुखार व्हरता जाल्यार एक पण तिका रथ मुखार व्हरू जयिनी पांय खडखडे तर
कडेरी ताको कोप येवन रतार दुखून दोग्गू उडलो आनी खाली पय्यारी तो आमगेल्ले राजमार्ग सोडून खंयची वतरस खंयची वाटेन कोप येवन आम खंयची वाटेर वतना म्हूण सांगून धांवन वचून प्रसिद्ध भगवन म्हूण सांगून ताका प्रार्थना केले. तेदना तो ब्राह्मण कृष्णा पळोवन म्हणाल काय, कृष्णा तूं जितक्रोध म्हूण म्हणलेले म्हाका कळ्ळें, कोप ना तुका. हांव तुगेल विशयान तूं कसले अपराध पळयनी. हे कृष्णा पळय, म्हाका तुगेल विशयान बाळ्ळे संतोश जाला. कितली की रितीन मिगेल इच्छानुसार नाका जिलेल केल्ले हांव तुगेले घरकड जाल्यार तूं एक दीस कोप्पन जितक्रोध वय म्हणलेले सत्य कोरून दिले तुवें. आतां तूं कसो आशस्ते निमगी म्हूण इत्याक म्हूण म्हणल्यार हांव प्रसन्न जाला तुगेल वयरी. तुका मस्त सकट फल मेळटा. कसो सकट म्हूण म्हळ्यार पळय, केद्दोळतय मनशांक अन्ना वयर प्रीती आसता, आहारा वयर प्रीती आसता पळय, तेद्दोळतय तुगेल वयरी मनशांक प्रीती आसची तशी मिगेल आशिर्वाद आस. यावच्च पुण्यालोकेषु त्वयि कीर्तिर भविष्यति त्रिषु लोकेषु तावच्च वैशिष्ट्यं प्रतिपत्स्यसे. म्हळ्यार केद्दोळतय तिनी लोकांतय तुगेल कीर्ती आसता की तेद्दोळतय तुकाची जन प्रीती करता. तूं पुराय जनाल प्रितीची जत्ता. आनी हांव तुगेल घरांत मस्त सकट अल्लोल कल्लोल केला, लासून घाल्ला, भेतून घाल्ला, नाश केला वस्तू पुरे. आतां तूं घरा वचका जाल्यार पुरे स्वस्थान रस्ता. तुगेल ते दासी जन मिगेल काम करूं म्हूण तुवें थंय घरांत तूं दवरलेलें तांकां पुरे लासून घालना, तांकां पुरे जिवंत आसताची. मात्र न्ही तसूच पशी छंद रिती आसताची. खंयची वस्तू हांव वायट केला ते आतां पशी छंद जावन आसता म्हूण. आनी तूं पळय, हांव खावन व्हरलेले पायस हांगा सारून घेतिल्ले न्हय, तशें जावन तूं इच्छा मरणी जाता. तूं केद्दोळ हांव हांगा दुखून वचून नज्यो म्हणल्यार कितें दोळतय तुका मरण ना. कृष्णा मरण कशें सुचें तशें न्ही. जाल्यार तेवय एक ब्राह्मण आले म्हळ्यार कृष्णान आतां प्रद्युम्नाक ब्राह्मणाल विशय, ब्राह्मण म्हळ्यार सर्वश्रेश्ठ म्हणून सांगचे खातीर कृष्णान ह्या परे विशयी सांगचें कोणाक, प्रद्युम्नाक. जाल्यार कृष्णा एक सांगता, तूं सगळे अंगांक पायस सारोन घेतला जाल्यार तुगेले पाय्या पंदा सारोन घेन तूं हेंची म्हाका हें मान म्हाका खुशी जायनी, मागीर पुरे खुशी जाला म्हूण. कडेरी अशी पळयता कृष्णाल अंगांग तेजस्वी जाली की हंचाण रुक्मिणीकय म्हणाल की तूं लोकांत कितली स्त्री आसा तांगेले पुरे पशी यशस्वी उत्तम कीर्तिवंत स्त्री तूं. तुका वार्धक्य ना, रोग ना, वैवर्ण्य म्हळ्यार चर्म पळय कांती गुंदूचे म्हणटाची. म्हळ्यार जगजगीयशील न्ही एकाक पंत कांतीहीन जाता पळय तशी जावचें कसलें ना तुका. तूं कृष्णाल वटू सदा सर्व काळ आसता, केन्नाय कृष्णाल वटू प्रितीर आसता तूं. आनी कृष्णाक 16,000 बायल आसत न्हय जाल्यार तुगेली इतली प्रिती बायल ताका कोणय ना. तितली बायलाल पशी तूं श्रेश्ठ आनी प्रितीची बायल जावन आसता म्हूण प्रद्युम्ना इशी सांगून तो दुर्वासो आमगे तितून चमकलो वतन म्हणालो, केशवा कृष्णा केन्नाय ब्राह्मणाल विशयान तूं अशी चोलका म्हूण. आनी तो थंय माय जालो. ताजे नंतर हांव ब्राह्मणांक मस्त पूजा करता. ब्राह्मणाक एक व्रत हांव दवरलें, सगळे जिवामाना पर्यंत एक व्रत पालन करता. कसो तें म्हळ्यार यत्किंचित ब्राह्मणो ब्रुयात सर्वम कुर्याम. ब्राह्मण कसो सांगताची त्या पुरे हांव करतय. कोरका की नक्क की कोरचिवे नकवे समवे तपुवे कसले आलोचन करनाशी ब्राह्मणान सांगेल पुरे करता म्हूण म्हणलेलेक रहस्य प्रतिज्ञ करून घेतले. हेंचे व्रत मी गेले हे जिवनांत. तशी हांव थंयची थंय प्रतिज्ञ करून घेतिल्ले. खंय दुर्वासान म्हाका इतली पुराय वज दिवन वतनाची. आनी हांव रुक्मिणी लोट घरकडे येवका जाल्यार ते दुर्वासान आमगेले अरमनेन अल्लोल कल्लोल करून घाल्लेले, कसले ते वायट करून घाल्लेले, लासून घाल्लेले,
ಒಟ್ಟು एक नमने उत्पाताची कोरंगलेले कसले त्या स्थितीर ना पुराय समजावून गेला नमे जाल्ल्यावरी जाल्ला सुदृढ जाल्ला तशी त्या परी पळयतना म्हाका भारी आश्चर्य जाल्लें ब्राह्मण म्हळ्यार सर्वश्रेष्ठ हांव प्रतिज्ञे केलेले विशय समजचे म्हूण ते दुसचे नंतर हांव ब्राह्मणांक मस्त आराधन करता म्हणून हे दुर्वासाले समग्र महात्म्य कृष्ण प्रद्युम्नाले सांगता त्यांच्यात कृष्ण युधिष्ठिरा सांगतारस आणि म्हणटा भीष्मान मिगेल विशयान तो कसं सकड सांगला त्या भीष्मान सत्य सांगला तेदन युधिष्ठिर सांगता पळे दुर्वासान तुका की ज्ञान दिले म्हळेल नमे ते ज्ञान कसं न्ही दुर्वासा महर्षी निमती म्हाका ज्ञान प्राप्त जाल्लें म्हणली तुवें तागेल्या अनुग्रहान ते ज्ञान कसलं म्हण म्हाका सांगितवे इत्याक म्हण म्हळ्यार दुर्वासा महर्षी कोण कसले तागेले कसं विशेषता या पुराय तूं सांगता म्हण तेदना तो सांगता हांव पळे हांव दुर्वास म्हळ्यार दुसरो कोणय न्ही शंकराले अवतार म्हणटाचे अत्री महर्षीक जल्लो नव्हतो शंकरालो तशी यो सांगता कळबे हांव त्या दुर्वासा महर्षीन म्हाका कसल सकडी श्रेयस केल्लें कसल यशस्सु दिल्लें तें पुरे तुका सांगता शंकराक नमस्कार करून सांगता केन्नाय हांव शतरुद्रीय पारायण करता तें कसलें म्हूण म्हळ्यार पळय हाजी प्रकार आता आम्ही पुरे शंकराले महिमा दुर्वासाले अवतार म्हणून कृष्ण सांगतारस म्हणली कुडलें हें शतरुद्रियांत तो शंकराक रुद्राक मस्त होगळसिता कळवे रुद्राले एक काणी सांगता रुद्रानं सर्व सृष्टी केलेले रुद्रानाची प्राणीची उत्पत्ती कारण जाल्लो रुद्राला जरा कोणय शतरुद्रांत यांची पुरे सुचे रुद्रा वगळसून सुचे तेंचे विशय कृष्ण सांगता म्हणली कुडलें ओ कृष्णानाची रुद्राक होगळसिला म्हणटना रुद्रू कृष्णा पशी वैरच्यो म्हण आमी लेखचे नाका आतां रामेश्वरमांतू रामान लिंगाक पूजा करून कळवे ताणें मागीर सांको बंधूच्या शुरकोरचे हे पुरे आमी आयकलेत न्हय जाल्यार ताजे अर्थ रामा पशी होडू रुद्रू रामानाची रुद्राक पूजा केला अशें पुरे लेखच्याना आमी रुद्रू महाविष्णूले नंतरच्योची जाल्यार ब्रह्मूय महाविष्णू रुद्रूय महाविष्णू म्हणून कसले सांगचे म्हळ्यार रुद्रू ब्रह्मू ते पदवी तांत भितर विष्णूची ब्रह्म जावन रुद्र जावन आसून सर्व काम करता म्हणून तशें आमी लेखुका तशें हांत भितर शतरुद्रांत कसं सांगला तेच कृष्ण सांगतारस महादेव रुद्रापशी श्रेष्ठ जावन आशिल्लो देव तिनी लोकांतूय कोण ना पळय हे समालोचन कर तिनी लोकांत रुद्रापशी श्रेष्ठ कोणय ना म्हळ्यार हे तिनी लोकांक अतीत जावन आशिल्लो कृष्ण कळवे म्हणटना कृष्ण सर्व देवांगेल पशी श्रेष्ठ आतां हे तिनी लोकां सीमित जावन आसूचे विशय सांगतारस इत्याक म्हळ्यार प्राणी उत्पत्तीक तोचे कारण तागेल्या कोणाकय राबू जायना तीन लोकांत ताका समान कोणय नांची कसलेय एक देवतेंगेले आनी असुरांगेले युद्ध जाल्लें म्हण जाल्यार रुद्रान त्या युद्धा चमकल म्हण जाल्यार तागेल्या कोणय राबनाची इत्याक म्हळ्यार ताका पळयल कुडलें तो प्रलय भयंकर जावन आसता तेदना ताका पळयल कुडलेची कितली किजन मरण पावताची कितली की गडगड येवन तपा तो पडताची आनी कसं न्ही म्हण म्हळ्यार युद्ध शूर केलें कुडलें महागर्जन करता तो त्या गर्जन आयकतनाची देवती समीत भित्ताची म्हणल्यार तागेले जर कोण युद्ध आयला तांगेल गती कसं म्हणून सांगता म्हणून ना आनी रुद्रान क्रुद्ध जावन कोणाकय पळयल म्हण जाल्यार तांगेले हृदय भेतून वता ताका कोप येयला तेन्ना तागेले देवते असुर गंधर्व पन्नग गुह्यक कोणीय सुख पावनाचे म्हळ्यार बस्त कश्ट भोगताचे एक म्हणटा दक्ष प्रजापती एक यज्ञ करता आसतना तागेले निमती रुद्रा कोप येयला पळय ही परी वापस काणी वापस सांगता म्हणना तुमकां गोतस दक्ष प्रजापती धुव दक्षायणी रुद्राल बायल एक पंत यज्ञा वेळार एक सत्र याग जातना थंय दक्ष प्रजापतीन येतना सर्व देवती उठान राबताची रुद्र उठान राबना पदवींतू रुद्रू दक्ष प्रजापती पशी वैरच्यो देवता तारतम्यांत जाल्यार थंय दक्ष प्रजापतीक प्रतीन धूव दिला म्हणले कुडले रुद्र ताका जावय जालो
जमियान मामांक सन्मान करू का आदर दिव का पायम पडका म्हण लेक्कू न्हू मागेल जावं म्हाका पळोवन उठान रब्बनी म्हण म्हणलें कोप ताका न्ही जावन त्या यज्ञांतू पदवी प्रकार तई ताण उठान रब्बुका म्हण नाशिल्लें कोणें रुद्रान दक्ष प्रजापतीन रुद्राकाची मान्य दिवका आशिल्लें तें सोण त्या कोपान घरकडे एक यज्ञ करून त्या यज्ञांतून दुवे जमियांक आव्हान दिना त्या वेळा ती पाप आशेन वता आम्हाल घर आव्हान जावका म्हणना म्हूण थंय चमकल तेन्ना तो दक्ष प्रजापती तिका तात्सार करता रुद्राक अवहेळन करता रुद्र येना थंय अवहेळन करता तिका लज्जी जावन बामणान सांगिल्लें आसतना हांगा मिंगल बामणा सर्व जनाले जर ताणें अपमान केल्लें कारण हांव जाल्ली म्हूण सांगून ती आत्माहुती करून घेता आत्माहुती करून घेतना शंकराक हे विशय कळून कोप येवन तो तागेल गणाक आनी पेटून ते यज्ञ विध्वंस करयता तोवय येवन ते सतील देह घेवन प्रलय तांडव करता तशी तिगेल्ले देहाचे अंग खंय पडला थंय पुरे शक्तीपीठ जल्लींची म्हूण सांगून आमी हे पुरे आयकलेत न्हू हेंची विशीं येत कृष्ण सांगता दक्ष यज्ञ नाश जाल्ले देवतेंक पुराय भारी दुख्ख जाल्ले कसो करचें म्हूण कळनी खंय पडले ते एक प्रलय येयल्या बरें जाल्ला त्या वेळार रुद्राक देवतेंक गेले वयरी कोप येयले दक्ष प्रजापतीले पार्टी जालीत न्हू देवते कोप येवन देवतेंक धांवडां घेवन चमकलो भगदेवत मेळ्ळो तो हाशील खंय कळवे अपमान करतना ताजे खातीर तागेले दोळोची निकळान घाल्ले पुशा म्हण म्हणलो ताका धांवडां घेवन वचून तागेले दांत पुरे पुड्डी करून घाल दांत निकळाशें म्हणटा पळय तशी कडेन सर्व देवते ताका प्रणाम करलीची शरण येयलीची जलरी कशी पुणी ऋषी मुनी सकड ते देवतेंगेल वटू येवन आनी सगळी जगत्य नाश करता म्हणून हातांत बिल्लबाण पिनाक धरून रब्बिलो शंकरू ताका मस्त रितीर स्तोत्र करून तांणी प्रसन्न करयले शतरुद्र प्रटन केले शतरुद्रिया पठण करून त्या पठणा निमती महेश्वराक भारी संतोष जालो संतोष जावन तो स्प्रीत जाल्लो मागीर ते दुश्टी नंतर रुद्राकय प्रतियज्ञान तो एक आविर्भाव आसा म्हूण सांगले खंय ताणें अंजाण दक्षान आरंभ केल्ले यज्ञ अर्धार रब्बिल न्हय ते तागेले मागले की ते यज्ञ परिपूर्ण जावची तशी कोरका तुवें तेन्ना रुद्रान सांगोस न्हय दक्षाक एक होता म्हळ्यार दारले बोकोड ताजी तोंड हाणू जोडसी यज्ञ परिपूर्ण करायची आमी यज्ञ सामग्री पुरे पुळ्ळी बरी आसची तशी करता रुद्राले एक महिमेन यज्ञ सामग्री पुरे पुळ्ळी बरी जाल्लीची हे पुरे सांगतो ताजे नंतर त्रिपुरासुराल विशय सांगता म्हळ्यार असुरांक आकाशांतू संचार करू जावचे तसले तिनी पुरा आतां रावणाल पुष्पक विमान सगळे एक लंके म्हणके आशिल्ले तांचे भितर उद्यान पुरे कृतक न्हय जाल्यार ते कृतक म्हणून कळनाशिल्लें आमी पुरे रामायणांत आयकल्यांचे पळय तशीची हांगा तिनी पुरा म्हळ्यार ते विमान उबून वचचे ते खंय दुखून खंय वता त्या विमाना भितर सगळे एक गांव एक पुरा एक पट्टण कशी आसता तशी सर्व हें आसत कसं न्ही सर्व विकल्प सर्व सामान कसं जावं ते एक पट्टणांत कसं आसता घरवंद आहार अंगड्यो उद्यानवन एक नगर आतां एक उदाहरण एक बेंगलोरांनी कशी आसता पळय तशी म्हळ्यार आतांच म्हणजे कॉन्क्रीट बिल्डिंगांनी म्हूण लेखूं नकाची एक गांव कशें सुका एक गांव म्हणजे कशी एक नगरां म्हूण येता व्हड मस्त जन धरता आशिल्ली तांतू तशी ते विमान आशिल्ले तांकां ते त्रिपुरा म्हणजे ताका तिनी विमान ते एक सगळे एक लोखंडान केलेले एक रुप्यान केलेले एक भांगरान केलेले ते त्रिपुरा गेलून घेवका म्हणून इंद्रान कशी केल्यार ते तिनी पुर जैसूच्या ताज्यान साध्य जायना खंय कडेरी दैत्या ते त्रिपुरा आशिल्ले दैत्यान ते विमान घेवन खंय वचचे देवतेंका बाद दिवचे ते विमान मारका पाडुका तांत आशिल्ले दैत्य नाश करका म्हळ्यार देवतेच्यान साध्य जायना जाल्यार तांणी मात्र देवतेंक पिडण करची सोडिनाच त्या वेळा तांणी रुद्राला येताच काही
आणि सांगता की रौद्रा भविष्यंती पशव सर्वकर्म जही दैत्यान सहपुरैही लोकांस्त्रायस्व मानवा. हे रुद्रा ते दैत्य आमकां भारी भयोत्पादक जाल्ल्यांची नाश करतात त्यांनी आमकां तशें जावन पळय तूं एकलोच अर्ह तांकां मारच्याक विंगड जनाच्यान जायना. आमकां कसं केल्यार ते पट्टण नाश करूं जायन. तशी ते तिनी पट्टण तिनी विमान तिनी त्रिपुर ताजी समेत म्हळ्यार राक्षसां नाश करची न्ही तांगेले ते वासस्थान नाश करका तुवें. 3 लोक वांचोका तुवें म्हणटना रुद्र जायत म्हणटा महाविष्णू त्या वेळा ताका पळय शतरुद्रियान तुका कसं सांगला म्हळ्यार महाविष्णूक तो बाण करून घेवन वता. अग्नी ताजे बाणाचे चूप तुदी जाता. वैवस्वत मनु त्या बाणाचे रेक्की जाता. ब्रह्मो रथ जाल्लो रथाक सारथी जाल्लो. सर्व वेद तागेले धनुस जाल्ले. गायत्री मंत्र पळय ते तागेले बाणाचे शिंजिनी जाल्ले अशी. आनी विष्णू रूपाचे बाणान ते तिनी पुरय छेदन केल्ले अशी ते शतरुद्रान तसं निजावन कसं न्ही म्हळ्यार त्रिपुर संहार करूंक महाविष्णून रुद्रा सहाय केलेले म्हूण. महाविष्णू सहाया निमती रुद्रान त्रिपुर संहार केल्लेले. ते त्रिपुर संहार जावका आशिल्ले रुद्राल निमती. हे बाई महाविष्णूले संकल्प तशी. आतां तशी लेखू कशी बाई आमी रुद्रान महाविष्णू बाण करून व्हेल्ले म्हणटन रुद्र महाविष्णू पशी श्रेष्ठ म्हूण न्ही. कशी लेखू का म्हूण म्हळ्यार महाविष्णू रुद्राले बाणा भितरी तेजस्सू जावन बसलो. महाविष्णू लंश ते बाणा आशिल्ले देखून रुद्राक त्रिपुरा संहार करूं जाल्ले म्हणून सांगून लेखू का. तशी त्रिपुरा संहार करून जाल्ली नंतर रुद्र पंचशिका धारण केलेले. एक सान चेडू जालो चेडू म्हळ्यार बालक जालो. पंचशीक म्हळ्यार मात्या पांचशेंडी कळ्ळें. कडेरी सीदा येवन उमादेवी पांयार बसले कई. तेदन देवतेले ताण निमगिली तीन निमगिले कई यो कोण आसच्या पुरो. कितले तेजस्वी बालक म्हळ्यार इंद्राक मत्सर येयले की पळय कसं काणी पळय. ताणें कसं केलें ते चेल्ल्याक मारका म्हणून वज्रायुध प्रयोग केले की. कडेरी ताण वज्रायुध प्रयोग करू हात वयर उबारलेलेची त्याच्या चेल्ल्यान अशी पळयली कुळ्ळें म्हळ्यार तो रुद्र न्हय. वज्रायुधय इंद्राल उबारलेलो हातूय स्तंभन जाल्ले जाल्यार कोणाकय उमा म्हळ्यार पार्वतीले पांयार न्हिदलेलो तो रुद्र म्हूण कळणिके. भारी चंद दिसलो बालक. तागेले विशयांत पुराय जन मोहित जाल्लींची जाल्यार ब्रह्मा मात्र ध्यानांत पळयतना तो उमेले जांगेर न्हिदलेलो उमापती विष्णू म्हूण ताका उमापती शिव म्हूण ताका कळ्ळें. आनी वचून उमापतीक नमस्कार केले. मागीर इंद्र आदी पुराय जनांक कळ्ळें ब्रह्मान सांगून. मागीर तांणी ते उमेकय उमापतीकय नाना प्रकार स्तोत्र केले प्रसन्न जाल्लुकय. तेदना इंद्राल वैरी रुद्रान अनुग्रह केले. तागेले हात पूर्वस्थितीक आयले म्हूण सांगून. तोची महादेव दुर्वास म्हणलो ब्राह्मण जावन अवतार घेवन येयलो. अत्रील पूत जावन तेदनाची द्वारावतीन तुमी रमणींत आशिल्लो. मस्त प्रिय कार्य केला जाल्यार हांव ते पुरे सहन केल्लेले म्हणून तो सांगता. ताजी नंतर तागेले सुमार नांव कसले आस म्हणून सांगिल्लें न्हय कोणें युधिष्ठिरान. तागेले मस्त नांव सांगता तो म्हळ्यार स्तोत्र रुपारी ते रुद्राल नांव सांगता. सवे रुद्र स च शिव सो अग्नि सर्वजित स चंद्रमा स च ईशान स सूर्यो वरुणश्च म्हणजे ते अशी तागेले एक स्तोत्र सांगता रस्तो. आनी असलो प्रभावशाली तो महादेव म्हणून कृष्ण सांगता. मागीर सांगता काय पळय तसल त्या रुद्राक पुरे जन आराधन करताची. ब्राह्मण पुरे जन तागेले आराधन करताची म्हूण. मागीर रुद्राले मस्त स्तोत्र कृष्ण सांगता. ताका पशुपती म्हणून इत्या सांगताची. कित्याक म्हळ्यार तो सर्व प्रकारान सर्व पशूंक पालन करता.
पशुंक अधिपती जावन नसता तशें ताका तेषाम अधिपतीर्यश्च तस्मात पशुपती स्प्रहा म्हळ्यार स्मृता पुराय जन ताका पशुपती म्हणून म्हणटाचे समस्त देवतेंकय तो श्रेष्ठ जावन आशिल्लो देखून ताका विश्वे देव विश्वरूप तशी म्हणटाची तागेले जटा धुम्रवर्णात जाल्यार देखून ताका धुर्जटी म्हूण म्हणटाची मागीर ताणें लिंगरुपारी स्थिर जावन आसूं देखून स्थाणू म्हूण ताका म्हणटाची सर्व दहन करची शक्ती ताका आशिल्ली देखून उग्र जावन आशिल्ली देखून प्रतापशाली जावन आशिल्ली देखून रुद्र म्हूण म्हणटाची सर्व देवते पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो देवंका देव महादेव न्हय तशी ताका महादेव म्हूण म्हणटाची तागेले सर्व प्रजापतील वैरी सर्व देवतेल वैर ताका आधिपत्य आशिल्ले देखून ताका महेश्वर म्हूण म्हणटाची मागीर केन्नाय ब्रह्मचर्य व्रत पालन करता आसतो तशी शिवपूजा जेवो लिंगरूपी शिवाक कोण पूजा करताची तांकां तो सर्व संपत्त दिता भक्ताक गेल वैर बग्गी प्रसन्न जाता देखून ताका आशुतोष म्हूण म्हणटाची अशी ते रुद्राल विंगड नांव कसल खातीर ताका तें नांव येयलें हें पुरय कोण कृष्ण सांगता मागीर कृष्णान सांगिल्लें ऐकून युधिष्ठिरू वापस भीष्माला निमगीत कय पितामह भीष्मा तुका सर्व धर्म गोत्तस म्हळेल वय सर्व धर्म विदांबर म्हणटा तो म्हळ्यार सर्व धर्म गोत्त आशिल्ल्यान तुय सर्वश्रेष्ठ तूं महाबुद्धीचो महाज्ञानी म्हणटना आतां धार्मीक विशयांत आमकां मस्त संदेह येता तेदना प्रत्यक्ष प्रमाण आश्रय घेवका म्हणटा प्रत्यक्षम आगमो वेत्ती किं तयोः कारणं भवेत् आगमो वेत्ती म्हळ्यार प्रत्यक्ष प्रमाण की वेद प्रमाण आश्रय कोरका प्रत्यक्ष प्रमाणान आनी आगम प्रमाणांत खंयचे निर्णय म्हूण तेदना भीष्म सांगता छान प्रश्न हे जाल्यार तुका उत्तर सांगता पळय हे विशयांत संदेह करूंक नजमो धर्मा विशयांत संदेह मस्त बग्गी जावचे हे समवे हे चुकवे म्हणून आनी खंयची सम खंयची चुकी म्हूण निर्णय करचे बारी कश्ट प्रत्यक्ष प्रमाण आनी आगम प्रमाण हे दोनी विशयांत एका एक संदेह दिवचे तसले विशय हे पुराय जाल्यार आगम प्रमाण म्हळ्यार वेद आतां खंयचे एक धर्मा विशय संदेह येयल्यार ते वेदांत कसल सांगला ते पळोवन प्रमाणीकृत करच्याक आगम प्रमाण म्हूण म्हणटाची केलव पंडित सांगताचे ना ना प्रत्यक्ष प्रमाण श्रेष्ठ म्हणून म्हणटाची आतां प्रत्यक्ष प्रमाण म्हळ्यार कसं न्ही म्हण म्हणल्यार आकाशाक नील बण्णाचें म्हूण म्हणटाचें हें प्रत्यक्ष प्रमाण आमकां दोळ्याक आकाश नील दिसता म्हणलें कुडलें आकाश नील न्ही वास्तव जावन आकाशाक बण्ण ना आकार ना कसलें ना जाल्यार आकाश नील दिसता प्रत्यक्ष प्रमाणार आकाश नील दिसता जाल्यार प्रत्यक्ष प्रमाण सत्य म्हणूक लेखल्यार तो आकाश नील आसवे ना वास्तव रुपारी ताका कसले बण्णूय ना कसलेय ना तशें जावन पळय आगम प्रमाण सर्वश्रेष्ठ म्हूण दिसता तशी केन्नाय खंयचे विशयांत संदेह येयलो म्हूण जाल्यार वेदांत त्या विशया तूं खंयच्या विशयांत संदेह येयला तांतू त्या विशया वयरी वेदांत कसो सांगला म्हणून जिज्ञास करी तेचे सर्वश्रेष्ठ मागीर अनुमान आगम शिष्टाचार ह्या पुरे प्रमाणा विशयो धर्मराय निमगिता भीष्म सांगता आतां पळय एक बाय आसत पावसाळी वेळार ताका दंडे आवरण कसले बांदिनी म्हूण जाल्यार ते बरी जळकूट म्हणटा थंय बायस म्हूण कळना बरी जळकूट आस तण आस कसो दिसता हे एक नेलचें म्हूण दिसता प्रत्यक्ष प्रमाण म्हळ्यार तशी जाल्यार तंतू पांय दवरल्यार कसो जाता तंतू पूण मरताची न्हय तशीची धर्माक केन्नाय एक अधर्म
मुचून आसताची असता धर्म कसलो म्हूण सोदून काडका आमी तितलेच. आनी पळय आचारहीन जावनाशिल्ले जन, वेदशास्त्र कसले गोत नाशिल्ले जन, जेव्हा धर्मद्वेषी जन हांनी पुरे मूर्ख म्हूण म्हणटाचे, मूर्ख विमूढ आत्मा म्हणून सज्जन जन धर्मपालन करता रस्ताची, शिष्टाचारा रस्ताची, तशी हे आचारहीन जावनाशिल्ले वेदशास्त्र त्याग केलेले त्यांनी शिष्टाचारार आशिल्ले जनांक पुरे त्यांनी त्या तांगेले एक शिष्टाचार भग्न करताचे. म्हळ्यार आतां ಕೆಲವ विद्वांस धर्मिष्ठ जावन चलता, धर्मार चलतरसच तांगेलितले त्यांनी तांगेल धर्माक प्रचार ना. म्हळ्यार तांणी तांगेल नडवळिका तांणी सदाचार प्रवर्तता सकट जावन आसाची. जाल्यार ಕೆಲವು जन आषाढभूती जन आसाचे आम्ही धर्मिष्ठ म्हणून दाखोवन घेवन धर्म म्हळ्यार आम्ही चल्लेलो धर्म म्हणून एक प्रचार घेवचे बुद्धी असता. निजाम धर्म कसले म्हणून सांगून सामान्य जनांक कळना. तांकां धर्मार चलतल जन मस्त प्रचार घेनाची तांगेलितले असतात. जाल्यार कोण मस्त प्रचार करता तर पुरे जेवची याचे नवे यूट्यूब चॅनल आनेक दुसरे म्हणून सांगून तांगेलितले धर्म तांणी सांगचे. जनान कोणा तांणी फॉलो करता त्या रीतीर तांणी चलचे. निजाम धर्म म्हळ्यार कसले खंयचे जन आलोचना करना, फुडेंय तशीची आतांय तशीची. कसं की कोणकी सांगले त्या रितीर चल्लीची, अन्य कोणकी सांगले त्या रितीर चल्लीची. निजाम धर्म कसो म्हणून कळतना कोणकी एकलो तो सोलोच एक सात्विक मनीसो धर्मार चलतलो तो जावका, तो प्रचारप्रियय जावचा नज. प्रचारप्रिय जावन आशिल्ले जनाक जनानात मस्त मागशे वच्चे नैनातला रे. भागवतान तो 11 स्कंदान तो सांगला. आनी कलियुगान तो कोण सर्वश्रेष्ठ म्हळ्यार पंडित आशिल्ले जन, धर्मज्ञान आशिल्ले जन, देव म्हळ्यार कसा म्हणून गोत आशिल्ले जनांक पुरे मोल ना. कोण दुड्डस, कोण मस्त प्रचार घेता, कोण मस्त फेमस जेवच्या वता, तांगेल मागशी जनान धांवचे. बद जावन देव कसले इत्ते म्हणून ज्ञान आशिल्ले जनाल मागशी कोणय येनाची म्हणून सांगून तशी जेवचे. त्यांची आतां प्रत्यक्ष आनी आगम प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण या पुरे अशीच म्हूण लेखूं येता तशी जालें न्हय. आतां तशें तुका धर्मपालने विशयांत कसले संदेह येना आसो का म्हूण जाल्यार तूं कोणाल एक आश्रय घेवका जावं कोणाल उपासन करका म्हळ्यार धर्मा विशयांत पुरे गोत्त आशिल्लें. वेदोक्त कर्माची आचरण करका म्हूण म्हळेलें ज्ञान आशिल्लें. वेदोक्त प्रमाणाची सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणून कोणाक गोत्त आसत तांगेलें. आनी नित्यतृप्त जावन आसोचें, अल्प बुद्धीचे नाका, दोडवा आश करतल जन नाका, नित्यतृप्त जावन आसोचें ज्ञानी जन आसता तांगेलें उपासन करी. धर्मा विशयांत कसले संशय येयल्यार तांकां निमगी. तशी अनेक म्हूण म्हळ्यार लोभ, मोह, काम हे पुरे आशिल्ले विद्वांसांक म्हळ्यार पंडित आशिल्ले जन विद्वांस तांणी विद्वांस जावन आसचे पुरोचे. जाल्यार तांणी ज्ञानी न्हय. कित्याक म्हळ्यार तांकां लोभ आसा, तांकां मोह आसा, तांकां कोप आसा, तांकां आश आसा. हे पुराय आशिल्ले विद्वांसाल मागशी तूं वचूं नका. कोण नित्य तृप्ती जावन आसा, कोण संतुश्ट जावन आसा तसल विद्वांसाल मागशी बस. तूं कसो धर्म विशयांत तूं संशय येयल्यार तांगेल्या की निमगी तांणी सांगतात तुका म्हणून. कित्याक म्हूण म्हळ्यार सत्पुरुशांगेले संगस पळय केन्नाय आमकां अधपतना वच्चाक सोणा म्हूण. तेदना युधिष्ठीर वापस निमगे तिके भीष्माक इतलें सांगल्यार म्हाका आनीकय कसले मना वचना हें संशय म्हळ्यार एक समुद्रशीतय म्हाका येतरस कळबे. तूं म्हाका समज कसले एक उपदेश दिवका म्हूण. तेदना तो सांगता पळय तूं कसले कोर नका, बिंगड कसले संशय करचेय नाका. तूं हांव कसो सांगता पळय तेंच आचरण करी. प्रत्यक्ष, अनुमान, आगम हे पुरे कसले नाका. हांव तुका आतां कसो की एक उपदेश दिता तशी चल पुरो. अहिंसा, सत्यम, क्रोधो, दानमेतत् चतुष्टयम्, अजातशत्रो सेवस्व, धर्म एष सनातन. ताका अजातशत्रू म्हणजे कोणाक धर्मरायाक. तशी आपयतो हे अजातशत्रू अहिंसा, सत्य, अक्रोध, दान हे चारी नित्य जीवनांत आसूं तुगेलें. अहिंसा म्हणजे जीवाक दुःख दिवं नका, हिंस दिवं नका, सत्य उलय,
कोप मळल तू काशचे नाका आनी दान हे तिनी हे चार तू केन्नाय तुगेले जीवनाचे एक अविभाज्य अंग करून घेवका. ब्राह्मणेषु चु वृत्तिर्या पित्र पैतामहोचिता तामन्मेही महाबाहो धर्मस्येती ही देशिका. तुगेले आज्जान पिज्जान ब्राह्मणाल विशयांतू कसं सकड सद्व्यवहार दवरून घेतिले ब्राह्मण म्हळ्यार तांकां कितले प्रीत आशिल्ले हें तुका गोतच न्हय. तेंचे रितीर तूं ब्राह्मणांगेले व्यवहार केल्यार जालें. इतक म्हळ्यार ब्राह्मणाल इतले धर्म गोत आशिल्ले जन्मींगड कोणेय नांची. तशी अन्य कसं म्हळ्यार एक मूर्ख प्रमाण आशिल्ले प्रमाण जेवो यांचे सम्म त्या सम्म न्ही म्हूण सांगून मस्त तर्क करून साधन करूं पुरो ताण सांगिले विशय प्रमाण विशयूच अप्रमाण म्हणून साधन करून दाखोवच्या पुरो जाल्यार तो मूर्ख कळ्ळें. तागेल विशया तागेल उतरांत केन्नाय विश्वास दवर नाका. तर्क खंय आसा थंय तूं आसचें नाका. तुगेल फूड दुखून तुका कोणाल वयर चड विश्वास आशिल्लो खंयची ब्राह्मण श्रेश्ठांगेल वयर चड विश्वास आशिल्लो तांणी सांगिल्ली तशी तूं चल जल न्हय. ब्राह्मणांक विशेष गौरव दी पुरस्कार करी चंग ब्राह्मण प्रचार प्रिय नाका. तेदना तूं सर्व विशयी तांणी तुका कसो संशय येयला तांणी सांगताची तेदना मागीर तो निमगीत धर्म निंद करतात ना केलो जन तांणी खंयची लोक आवतात तांगेले गती कसले धर्म आचरणी करना नातील जनाल गती कसले म्हूण. तेदना तो सांगता मनशांक रजोगुण तमोगुण चड सात्विक गुण उणी जाता पळय तांणी धर्माचरण सोडचें. तमोगुणी जन धर्मद्वेश करताची तांणी नरक लोकाक वचचें. कोण धर्म पालन करता की तांणी स्वर्ग लोकांतू आसून सुख अनुभव करताची. ब्राह्मणांगेल सेव करका गुरू आचार्यांगेल सेव करका. तेदना कोण ते गुरूंगेल सेव करता आचार्य विद्वांस जनाले सेव करता तांकां धर्मा वयर चड आसक्ती जाता. इतक म्हळ्यार ब्राह्मण सदाचारी जावन आसल्यार तांगेल आश्रय आसूचे इतरे जन क्षत्रीय जावं कोणें त्या ब्राह्मणांक पळोवन तांगेले बरी चोलू पळयतात म्हणटा तांणी चंग लोकांक वचचें म्हूण. मनुष्य जावो देवती जावो शरीर तपन करून म्हळ्यार तपस्सू व्रत नियम आचरण कठीण धर्मानुष्ठान सकड करल्यार तांणी धर्मिश्ट जाताची स्वर्गांत वताची म्हूण. आतां मस्त फल आस म्हणलें की आंबो म्हणलें की हरवो आंबो खावच्या कोणाक आश जातवे पक्व जावन आशिल्ले आंबो खावका म्हूण आश पावची न्हय. तशी धर्मिश्ट जन केन्नाय धर्माचें उपासना करताची म्हूण. तेदना युधिष्ठीर निमगीत असत्पुरुश म्हळ्यार कशी आसताची सत्पुरुश कसल कर्म करताची तें म्हाका कळका म्हूण. कोण दुराचारी उद्धटतन आसूचे आनी दुर्मुख म्हळ्यार केन्ना पडलेले रे कडू तोंड कोपान बुव्यो घांटे घालेले तोंड आनी वायट वायट उरलोचे हांणी असत्पुरुश म्हूण जाता. सत्पुरुश म्हळ्यार तांगेलें तोंड पळयतना कळटा चांग आचार विचार गुणशील सकडस घे. तो शिश्टाचार म्हळ्यार कसले असत्पुरुश म्हळ्यार कसले म्हूण तांगेलें लक्षण हांव सांगता म्हणटा भीष्म. ते कसले म्हूण आमी पैती दिसाचे महाभारतांत पळोवया. आज सांगील सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.